नमस्कार. आम्ही सारे खवईच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का मंडळी, मला आठवतंय मी लहान असताना ना आजी बरोबर झाडून सगळ्याच्या सगळ्या देवळांमध्ये जायचो. नाही म्हणजे मला गणितात चांगले मार्क मिळावेत किंवा गणिताचे मास्तर आजारी पडावेत ह्यासाठी नाही बरं का, तर तिकडचा प्रसाद म्हणजे देवळातला प्रसाद. सत्यनारायणाच्या महापूजा आपण जेव्हा करतो त्यावेळी आपण जो करतो तो प्रसाद, शिरा करतो ना आपण गोडाचा, तो प्रसाद हे वेगळेच असतात. म्हणजे तसा प्रसाद नंतर कधी होत नाही बरं का, त्या लोकेशनच्या वेळी आणि त्यावेळी तो तसाच लागतो आणि उत्तम लागतो. एवढंच कशाला, अहो आईच्या हातची साधी पोळी, साखर आणि दूध अशी कालून आपण खाल्लेली असते लहानपणी. आठवून बघा काय चव असते त्याला, हो की नाही. आता वयोपरत्वे म्हणजे माझं वय नाही झालंय, तुमच्यापैकी जे काही मोठे झाले असतील लोक त्यांनी अगदी आईला भरवायला सांगू नका, आपण फॉर अ चेंज कालवून घ्या ना. काय काय जसं आपण वय आपलं जसं वय वाढत जातं ना तसं आपण आपल्या लहानपणीच्या ज्या गोष्टी असतात ना ते विसरत जातो. चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे पकडापकडी खेळणं. नाही, जस्ट कल्पना करा की तुमच्या वाडीतले आई वडील, मामा मामी, मावशा, काका काकू सगळेजण संध्याकाळी खाली उतरून पकडापकडी खेळतायत, लपाछपी खेळतायत, आबादुबी खेळतायत, खांबोळी खेळतायत. कसं दिसेल चित्र? अवघड वाटतंय ना. करून बघा हो, करून बघायला काय प्रॉब्लेम आहे. काय आहे, आपले पैसे कमवण्याचे उद्योग कायम चालूच असतात. थोडासा आपण थोडासा वेगळं हटके काहीतरी करायला पाहिजे ना. सारखे कॅरम आणि पत्ते कशाला खेळायचे है ना. तर माझा मुद्दा असा होता की काहीतरी असं वेगळं करायला पाहिजे. आणि वेगळं करण्यासाठी ना आपली 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 जी बौद्धिक शक्ती असते ना ती व्यवस्थित कार्यरत असायला पाहिजे, तब्येत चांगली असायला पाहिजे, शारीरिक ताकद चांगली असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. मला सुद्धा या सगळ्या गोष्टी करायच्या वाटतात. पण आत्ता झालंय काय, माझी शारीरिक ताकद आहे ना थोडी कमी झालेली आहे, कारण ना मला भूक लागलेली आहे. आणि मला भूक लागलेली आहे त्यामुळेच एका मावशीने इथे बोलवलेलं आहे. आपण मावशींचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या या कार्यक्रमात आणि आमच्या या स्वयंपाकघरात खूप मनापासून स्वागत. आपलं नाव सांगता जरा? मी सुवर्णा विलास अवचट. बर, कुठे राहता आपण? शनिवार पेठ, पुणे. बर. आणि पहिल्यापासून तिथेच राहता? पहिल्यापासून मी चिंचवडला राहते. माझं माहेर चिंचवड. माहेर चिंचवडचं म्हणजे चिंचवड गाव. हो. आता घरी कोण कोण आहे? घरी आम्ही दोघं, आमचे 2 मुलं, सुनबाई आणि नातू. तुम्हाला स्वतःला खायला काय आवडतं? तिखट गोड, व्हेज नॉनव्हेज? तिखट गोड आणि व्हेज. तिखट गोड दोन्ही आवडतं. आणि यजमानांना? त्यांना तिखट आणि गोड दोन्ही, त्यांचंही तसंच आहे. दोन्ही आवडतं. साहजिक आहे, तुम्ही जे खायला घालणार ते खाणार हो, जातात कुठे. ओके. आमचे रसिक प्रेक्षक वाट बघते तुम्ही आज काय दाखवणार आहात. आपण आपल्या किचनकडे जाऊया. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? आज मी लिव्स पराठा आणि रिच सुरण कोफ्ता करी. ओके. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? आपण लिव्स पराठा. ओके. साहित्य सांगता मला काय काय? ठीक आहे. हे फ्लावर, बीट आणि नवलकोलची पानं आहेत ही. ओके. ही कणिक आहे, तांदूळाचं पीठ आहे, डाळीचं पीठ आहे, बटर आहे आणि हे सगळ्या मिळून चिरून ठेवलेली पानं आहेत ही. दही आहे, तीळ आहे, हळद आहे आणि लसूण मिरची ठेचा आहे. ओके. साखर, मोहरी, ओवा आणि मीठ. ओके. आणि हे काय केलेलं आहे तुम्ही? हे मी कणिकेमध्ये हे ओवा, तीळ, मीठ असं घालून कणिक नॉर्मल आपण हे भिजवतो तशी भिजवून ठेवलेली. ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता आपण काय करायचं मला पहिल्यांदा? आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकू. मोहरी घालायची? मोहरी घालायची. ओके. आता नंतर ओवा, आपलं हे तीळ घालू का? नाही, हळद. ओके. पानं टाकायची. कुठली ही? ही चिरलेली पानं? चिरलेली पानं आताच टाकायची? हो. मग हे तिखट बिकट सगळं नंतर टाकायचं. सगळे टाकले. आमचं हे परतणं चालू आहे. आता ह्याच्यात काय पाणी? थोडंसं पाणी. थोडं पाणी शिंपडायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ, तो मिरचीचा ठेचा. हे आपण मध्येच पाणी का सरकवलं मध्ये? ते जरा आपल्याला आता डाळीचं पीठ टाकायचंय ना, मग थोडंसं ओलसर राहिलं पाहिजे त्याच्यासाठी टाकलं.
काय आहे, डाळीचं पीठ तुम्ही टाकणार त्यामुळे थोडंसं 2 डाळी मिठाचे जास्त टाकायचे असतात. आता मिरची आणि अच्छा, हा, लसूण. हा. आता हे घालू हा, डाळी. किती बघा मला सगळं लागेल. लागेल? हो लागेल. ओके. आता ह्याचं काय करायचं? हा, आता ह्याच्यावर थोडा एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं. बर, झाकण आहे तिथे. हे झाकण ठेवूयात आपण. आता हे 5-10 मिनिटं लागतील, पण आपल्याला 5-10 मिनिटं घालवायची काही गरज नाही, कारण आम्ही दोघे ना अतिशय ब्रिलियंट असल्यामुळे मावशीने ऑलरेडी ते गोळे तयार करून आणलेले आहेत. त्यामुळे आता मग एक स्टेप आपण पुढे जाऊ शकतो. हे आहे ना, हे आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि हा गॅस बंद करून हे आपण इथे घेऊया. ओके. आता काय करायचं मला सांगा. खाली आपलं हा, हे काही- जादूचे प्रयोग. जादू, हो. फॅन्टाड आहे. ओके, 2 गोळे आपण तयार करून घेतो. आता हे छान अगदी व्यवस्थित मऊ करून व्यवस्थित घ्यायचे. हे साधारण शिजायला एक 5-10 5-1 मिनिटं लागतातच. आणि मग थंड झाल्यानंतर असे थंड गोळे झाल्यानंतर मग हे गोळे असे करून घ्यायचे. थंड न करता करू नका, कारण हात भाजतील तुमचे. मग काय कुठले तरी पेस्ट लावा आणि तेल लावा. आता हे गोळे तयार झालेले आहेत. ओके. आता आपण कणिक घेऊयात. ओके. बरं, असा एखादा पदार्थ तुम्ही खूप उमेदीने करायला घेतला आणि फसला तो? फसला म्हणजे मातीत झाले, टाकूनच द्यावं लागलं सगळं. असा ढोकळा पहिल्यांदा केला होता आणि तो पिठलं झालं होतं त्याचं. पिठलं? पण नंतर मी त्याच्यात पहिला नंबर मिळवलेला बऱ्याचशा वेळेला. अच्छा. हा, पण इतका व्यवस्थित आता छान होता तो. अरे वा. दुसरा घ्यायचा. आपल्या तिथे काय तेल वगैरे घालायचं. तेल घालायचं, नंतर सगळ्यात शेवटी बटर घालायचं. बटर हो. पराठा म्हटलं की बटर भरपूर पाहिजे. इलाजच नाही. त्याच्याशिवाय मजाच नाहीये. या बाजूने घालू? हो, थोडं बस. दोन्ही बाजूने घालायचं असतो बटर, लक्षात घ्या. हा, नाही तर होईल काय, एकाच बाजूने घालाल. तसंच पानांचं सुद्धा तसंच असतं, दोन्ही बाजूने लिहा. या बाजूला सुद्धा या बाजूला सुद्धा लिहा. काय उगाच पानं कशाला वाया घालायची ना. दोन्ही, हा झालं, तेच सांगतोय त्यांना. दोन्ही बाजूने लिहा साहित्य आणि कृती. पत्ते का पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: फ्लॉवर बीट आणि नवलकोलची पानं, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, दही, बटर, तीळ, हळद, लसूण मिरची पेस्ट, साखर, मोहरी, ओवा आणि मीठ. कृती: ओवा, तीळ, मीठ, तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ या मिश्रणात पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, फ्लॉवर बीट आणि नवलकोलची बारीक चिरलेली पानं, पाणी, मीठ, लसूण मिरचीचा ठेचा आणि बेसन घालून सारण वाफवून घ्यावं. थंड झाल्यावर सारण मळून घ्यावं. भिजवलेल्या पिठाची पारी करून त्यामध्ये हे सारण भरावं आणि पराठा लाटून बटरवर खरपूस भाजून घ्यावा.